नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 1 नोव्हेंबर 2025 आपल्या ह्या सदाबहार पेरूच्या प्लॉटमध्ये आज पेरूची हार्वेस्टिंग चालू आहे। हा माझ्या हातामध्ये जो पेरू आहे याचं वजन 540 ग्रॅम आलं आहे। म्हणजे असे दोन पेरू जर घेतले तर 1 किलोमध्ये 2च पेरू। तर हा एक छोटासा ब्लॉग आहे, हा शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि तुम्हाला जर पेरूची आणि आंब्याची मिश्र फ्रूट फार्मिंगमध्ये लागवड करायची असेल तर तुम्ही माझ्याशी नक्की संपर्क साधू शकतात। स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा। धन्यवाद। हे बघा मित्रांनो, ही 20 किलो 300 ग्रॅम वजन भरलेले ह्या पिशवीचं या ठिकाणी हार्वेस्टिंग चालू आहे आपल्या बागेमध्ये सदाबहार पेरूच्या प्लॉटमध्ये। या 20-20 किलोच्या पिशव्या आपण इकडे पॅक करून ठेवल्या आहेत आणि आता हा पिंपळगाव मार्केटला आपण हा पेरू घेऊन चाललो आहे। हा आपला सदाबहार पेरूचा प्लॉट। सदाबहार पेरू मिश्र फ्रूट फार्मिंगमध्ये आपण जैन आंबा पण लागवड केलेला आहे। आज आपली ही हार्वेस्टिंग चालू आहे सदाबहार पेरूची। हा छोटासा गाडा आहे आणि ह्या गाड्यावरती साधारणतः 4 आणि 4 8 ते 10 कॅरेट आपण एकावर एक ठेवून आणि बागेतून तोडून आणू शकतो। या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो तर ह्या 1 एकरमध्ये आपण पेरू आणि आंबा एकत्र लावलेला आहे। पेरू हा 12ही महिने येत राहतो आणि आंबा वर्षातून 2 ते 3 वेळा येतो। आता इथे जर बघितलं तर आपण सुरुवातीला प्रत्येक गल्लीला सुरुवातीला एक नारळाचं झाड आणि त्याच्या शेजारी महोगनीचं झाड लावलेलं आहे। महोगनीला आपण स्काय फार्मिंग म्हणतो। आकाशात उंच निघून जातात हे झाडं, 100 फुटापर्यंत उंच वाढतात। याचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे का 24 तास ऑक्सिजन देणारं झाड आहे आणि दुसरं समुद्रातलं झाड जहाज बांधण्यासाठी या लाकडाचा उपयोग केला जातो। नारळ हे शहाळ्याचे नारळ आहेत, पाण्याचे नारळ। 3ऱ्या वर्षापासून नारळाचं पाणी नारळाला नारळ चालू होतात। हे बुटके नारळ आहेत। कमरेपासूनच नारळाला 3 फुटावरूनच नारळ चालू होऊन जातात। या ठिकाणी जर बघितलं तर आपला हा सदाबहार पेरू वरती बोरीच्या आकाराचे फळं लागलेले आहेत, कळ्या पण लागत आहेत। नवीन लिंबूच्या आकाराचे फळं झालेले आहेत। खाली जर बघितलं तर मोठमोठे पेरू हार्वेस्टिंगला पण आलेले आहेत। आता बोन्साय पद्धतीमध्ये जॅपनीज टेक्नॉलॉजीनुसार आपण काम करतो आणि काम करत असताना बघा इथे जबरदस्त असा माल लागलेला आहे। हार्वेस्टिंगला पेरू येत आहेत, बुडापासून पेरू लागलेले आहेत। आणि त्यासोबतच इकडे जर 12 फुटाच्या गल्लीमध्ये आंबा आणि पेरू एकत्र आहे। आंबा 3-3 फुटांवरती आपण लागवड करतो सघन पद्धतीने आणि त्याच्या शेजारी लगेच पेरू 2-2 फुटावरती लावला जातो। तुम्हाला जर लागवड करायची तर संपूर्ण मार्गदर्शन मिळेल। आपण लागवडीपासून ते माल विक्री करेपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन करतो शेतकऱ्यांना। लागवड कशी करायची, कितीवर करायची, त्याचप्रमाणे खतांचं व्यवस्थापन असेल, मार्केटिंग व्यवस्थापन असेल, म्हणजे विक्री कुठे केला पाहिजे, कोणत्या मार्केटमध्ये विकायचा माल, याचं संपूर्ण मार्गदर्शन मिळेल तुम्हाला। आता तुम्हाला काही आंब्यांना आंबे आलेले ते पण तुम्हाला दाखवतो मी। हे बघा मित्रांनो, हे नारळाचं झाड, नारळाच्या झाडाच्या शेजारी हे आंब्याचे झाड आहेत आणि ह्या आंब्याच्या झाडाला हा आंबा लागलेला आहे। आज दिनांक 1 नोव्हेंबर आहे मित्रांनो। हा बघा खालून पक्ष्यांनी खाल्लेला आहे आणि हा आता पिकत आलेला आहे आंबा। जवळ जाऊन दाखवतो। दिसायला केशर आंबा, खायला हापूस आंब्याची चव।
आणि झाड बघा केवढं तरी मित्रांनो, याला 5 ते 6 आंबे लागलेले होते, त्यांच्यापैकी हा शेवटचा आंबा आहे. आज 1 नोव्हेंबरला भारतात कुठेच आंबे नाही आहे आणि आपल्या झाडांवर आंबे दिसत आहेत. चला पुढे दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, या ठिकाणी या पक्ष्यांनी खाऊन घेतलेला आंबा आहे. अर्धा आंबा खाली आहे आणि ह्याच आंब्याला 4 आंबे आहेत बघा. इथं हे जवळ जाऊन दाखवतो. आता ह्या ठिकाणी बघा मित्रांनो, हे 4 आंबे आणि त्याच्या शेजारच्या झाडाला लगेच तिकडे हे 3 आंबे आणि त्याच्या शेजारच्या झाडाला मोहर पण लागलेला आहे. तो पण दाखवतो मी तुम्हाला. इथे जे वरती आहे ना, इथे मोहर लागलेला आहे. चला मोहर दाखवतो तुम्हाला. दिवाळीनंतर मोहर लागतो, पण आपल्याला वर्षातून 2 ते 3 वेळा येणारे हे आंबे आहेत. ऑड सीझनला आल्यामुळे काय होतं की चांगला रेट मिळतो. हे बघा, हे जेवढ्या फांद्या फुटलेल्या ह्या प्रत्येक फांदीला मोहर लागणार आहे आणि आंबे येणार आहेत. शाश्वत शेती, सेंद्रिय शेती, अशा पद्धतीने शेती करा आणि भरपूर पैसे मिळवा.